साक्ष आहे प्रियांनो. ह्या बहीण सांगतात की यांना इथे गळ्याजवळ एक गाठ आली होती. काही वर्षांपूर्वी ती आली होती, परंतु अचानक ती गाठ जी आहे ती दुखायला लागली, त्यांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून मग ते हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरनी त्यांना सांगितलं की ही जी गाठ आहे या गाठेचा काही आपण भाग जो आहे काढून टेस्टिंगसाठी पाठवणार. आपण पाहूया की ह्याच्यामध्ये काही आजार आहे का, कुठले रोग आहे का. काही अशी आजारांची नावं डॉक्टरांनी त्यांना सांगितली की त्याची आपल्याला टेस्ट करावे लागेल. तर ते सांगतात की माझ्याकडनं त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि ते गाठीचा जो काही भाग होता तो टेस्टिंगसाठी पाठवला. आणि जेव्हा ते पाठवल्यानंतर मी आपल्या पास्टरांकडे आले. मी पास्टरांकडनं प्रार्थना केली आणि मी त्यांना सांगितलं की असं झालेलं आहे. आणि पास्टर त्यांना म्हणाले की तुम्ही घाबरू नका, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या रिपोर्ट ज्या आहे त्या नॉर्मल येणार. आणि बहीण सांगते की मी देखील वचनाला धरून देवाचं वचन मी कबूल करत होते की प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालं आहे आणि माझ्या गाठेमध्ये कुठलाही आजार नसणार, ती नॉर्मल गाठ असेल असं म्हणून त्या देखील कबूल करत होत्या. आणि प्रियांनो, जेव्हा त्यांच्या रिपोर्ट आल्या, जेव्हा ते डॉक्टरकडे गेले, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना मोठमोठे आजारांचे असे नावं सांगितले होते, पण त्या सांगतात की मी घाबरले नव्हते, कारण मला माहीत होतं की मी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आहे, मी स्वतः देवाचं वचन विश्वासाने कबूल करत आहे, तर माझ्या रिपोर्ट्स नॉर्मलच येणार. आणि जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही आहे, तुमची गाठेमध्ये कुठलेही असा आजार नाही आहे, ती नॉर्मल गाठ आहे आणि ती गाठ जी आहे मेडिसिनद्वारे जी आहे निघू शकते किंवा ऑपरेशनद्वारे पण निघू शकते. तर त्या सांगतात की हे केवळ जीवित परमेश्वराने माझ्यासाठी केलं की माझ्या गाठेमध्ये कुठलेही आजार निघाले नाही. आणि मी विश्वास करते की जसं त्या रिपोर्ट नॉर्मल आल्या तशा प्रार्थनेने माझी गाठ देखील जी आहे निघून जाणार आहे. तर का नाही प्रियांनो, आपण परमेश्वराला टाळ्या वाजवून गौरव देऊया. Praise the Lord.